नमस्कार मित्रांनो, विवेक उसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबई पोलीस भरतीविषयी आपण नेहमी अपडेट देत असतो आणि रोजच्या रोज अपडेट देत असतो, कारण की जे ग्राउंड पार पडते रोजच्या रोज त्या ग्राउंड विषयी सगळे विद्यार्थी आपल्याला कमेंट करतात, मेसेज करतात की सर आज या प्रकारे ग्राउंड होतं। सगळ्यांचे फोटो व्हिडिओ जे काय आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, पण तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। म्हणजे ग्राउंड विषय असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, या मुंबई लोहमार्ग असेल, नायगाव असेल, या सगळ्या ठिकाणचं जे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड विषयी आपल्या चॅनलवरती आपण रोजच्या रोज अपडेट देत असतो की मुलांचं ग्राउंड कशा प्रकारे गेलंय, किती मुलांना मार्क आलेले किंवा ग्राउंडला जास्तीत जास्त 100 मीटरला काही घोळ झालेला आहे का, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मी मांडणार आहे। तर लक्षात असू दे मित्रांनो, आज जो मेन म्हणजे सगळ्यात जास्त जे विद्यार्थ्यांनी तिथले फोटो पाठवले, त्यांचे जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटचे फोटो वगैरे जे काय पाठवले त्या मैदानी चाचणीचे, त्यांना 47चा टॉपर आहे मित्रांनो। कितीचा? 47चा। म्हणजे 100 मीटरला पण चांगले मार्क आलेले, तर 1600ला चांगले मार्क आले, तर गोळा आउट ऑफ आहे। म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढा आहे की 47 मार्क आलेले आहेत आणि काही जणांना 40 प्लस स्कोर आहे, सगळ्यांना 40 प्लस। आता खूप जणांचा असा अजून एक प्रश्न होता की सर आज जे ग्राउंडला सकाळी मुलं गेले होते, बरोबर, सकाळी जे ग्राउंडला मुलं गेले होते की त्यांचं ग्राउंड किती वाजता झालं, काय झालं? आता कसं आहे, आपण जर नेहमीच जर असं म्हटलं की 100 मीटरला प्रॉब्लेम आहे वगैरे अशा सगळ्या गोष्टी, बरोबर, खूप जणांचे अजून असे प्रश्न येतात किंवा अजून म्हणतील कमेंट की नाही सर 100 मीटरला तर घोळ आहे, तुम्ही असं कसं बोलताय? आता नेहमीच जर मी तुम्हाला म्हटलं की 100 मीटरला घोळ आहे, बरोबर, तर मला तुम्ही सांगा हे जे 47 मार्क घेणार आहेत 40 प्लस मार्कवाले, आज टोटल मिनिमम 65 ते 70 विद्यार्थ्यांनी जे आपल्याला डिटेल माहिती पाठवली सगळी, त्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगालो, या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आहे चिप मध्ये प्रॉब्लेम आहे, असं नाहीये, आहे प्रॉब्लेम, पण एवढा मेन म्हणजे बघायला जर गेलं तिथं जर आवाज वगैरे उठवला तर भेटतं, पण यांनी जे मार्क यांनी जे डिटेल पाठवली आणि यांचे जे हॉल तिकीट सगळ्या गोष्टीची माहिती मला सांगितली, त्या माहितीनुसार सांगतोय की आजच्या ग्राउंडला विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आलेले आहेत। आणि तुमचा नेहमी एक प्रश्न येत असतो की सर आजचं जे ग्राउंड आहे, तुम्हाला जर 5 वाजता बोलवलेलं आहे, बरोबर, 5 वाजता बोलवलंय तुम्हाला, आता सांगतो कुठं काय आता रूम वगैरे करण्याच्या नादात लागू नका। काही विद्यार्थ्यांचं जे हॉल तिकीट आलं नसेल, ज्यांचं 2 लाख ऍप्लिकेशन वगैरे नंबर असेल ना, त्यांचं हॉल तिकीट आलं नसेल, तर या हप्त्यात काय 2-3 दिवसात हॉल तिकीट येऊन जाईल, हे लक्षात असू द्या। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जर समजा तुमचं ग्राउंड जर समजा आज 24 तारीख आहे, बरोबर, आज किती तारीख आहे? 24 तारीख आहे। 24 तारखेला ज्या ज्या मुलांचं ग्राउंड पार पडलेलं आहे, समजा तुमचं ग्राउंड जर समजा 26 तारखेला आहे, किती? 26 तारखेला तुमचं ग्राउंड आहे, आणि तुम्ही जर म्हणत असाल की नाही बाबा आपण 24 तारखेला किंवा 23 तारखेला मुंबईला आलो होतो आणि आता 26 तारखेपर्यंत आपण रूम करून राहू, असं काम करू नका। लक्षात असू द्या, 26 तारखेला जर ग्राउंड आहे तर तुम्ही 24 तारखेला संध्याकाळी निघा। कधी? 24 तारखेला संध्याकाळी निघायचं, 25 तारखेला तुम्ही इथे पोहोचता आणि इथेच ग्राउंडवर झोपण्याची मंदिराची तिथे व्यवस्था केलेली आहे आणि थोडं तिथं झोपायचं, आराम करायचा। पण माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सरळ जिथे ग्राउंडवर लाईनला लागतात त्याच ठिकाणी जर झोपलं तर बरं होईल। कसे तरी आपल्याला तिथं दिवस काढायचे तिथं, कारण तिथं मच्छर आहे तर इथं मच्छर आहेत, काय वेगळं काय नाही। आपलं काय राजेशाही थाट नाही तिथे की बाबा नाही सगळी व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी येतं। पण तुम्हाला सर्वांना सांगतोय की जिथे लाईन लागते तिथे जर तुम्ही लाईन मध्ये लागलात तर खूप चांगली गोष्ट आहे। त्या ठिकाणी जर तुम्ही थांबला तर सकाळी कसं आहे 4 वाजता लाईन लागू द्या किंवा 5 वाजता लाईन लागू द्या, तुम्ही लाईन मध्ये जर तिथं जर लागले तर खूप बरं होईल। आणि महत्वाची गोष्ट अजून खूप विद्यार्थ्यांनी कमेंट एका गोष्टीवर केले होते, त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट कमेंट अशी केली होती की सर रात्री जेव्हा आम्ही प्रवास करतोय, बरोबर, प्रवासाने मेन म्हणजे थकवा वगैरे जाणवतोय, आम्ही इलेक्ट्रॉलचं पाणी वगैरे, म्हणजे तुम्हाला बेसिक पासून तर बेसिक पर्यंत मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। असं नाही, तुम्ही सगळे आपले भाऊ आहेत, सगळे बहिणी आहेत, सगळे जे नायगावला भरतीला मुली जातात त्यांना पण सांगतोय, आणि जे मरोळ या ठिकाणी असेल, नवी मुंबई असेल किंवा घाटकोपर या ठिकाणी जे तुम्ही ग्राउंडला चालले सगळ्यांनी व्यवस्थित ऐका। मेन म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला दोन दोन ग्लास म्हणजे पित राहायचं इलेक्ट्रॉलचं पाणी, बरोबर, दिवसभरात 2-2 म्हणजे 2-2 तासाने जरी पिलं किंवा 3 तासाने जरी पिलं अगोदरच्या दिवशी, आणि म्हणजे अगोदरच्या दिवशी हलकंच अन्न खायचं, चायनीज फिनीज खायचं नाही। तर मुंबईत गेल्यावर तुम्हाला माहिती आहे जागोजागी ते पैसे कमवण्यासाठी काही अंड्याचे दुकान, याचे त्याचे, अंडापाव, वडापाव, समोसा पाव, असे तसे भजीपाव हे दुकानं लावलेले आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्या लोकांना व्यवसाय करू द्या, त्यांचा व्यवसायाचं काही घेणं देणं नाही, पण तुम्ही त्यांच्या व्यवसायाचं हे करू नका की बाबा नाही आम्हाला हे खायला घेतलं, आम्ही तेलकट खाल्लं। कृपया, आपण गावाकडचे येतं, आपल्याला चटणी भाकर खाल्ली तरी चालतंय, थोडं 2 पावलं लांब चालत जा, त्या मरोळच्या तिकडे, ते मेट्रोच्या तिकडे जरी चालत गेले तुम्ही खाली आतमध्ये रस्त्याच्या तिकडं,
सगळं तिकडे खाण्यासाठी सगळं उपलब्ध आहे. आतमध्ये जे उतार आहे ना, जे ग्राउंडच्या तिथून आपण वरी चढतो ते गेट आहे बघा असं, बरोबर. या गेटच्या तिथून लक्षात असू द्या, गेटच्या इथून जाऊ तुम्ही बाहेर येता ना ग्राउंड देऊन, तर इथून खाली असं आतमध्ये जो रस्ता आहे बरोबर, जो मेट्रोकडे जातो तिकडं, त्या रस्त्याकडे थोडं पुढे चालत गेलात तर जागोजागी हॉटेल आहेत. तिथे राईस प्लेट घ्या. राईस प्लेट 50 ते 70 रुपयापर्यंत अवेलेबल आहे. पण आता हे भरतीच्या कारणानं 10-20 रुपये कमी जास्त असेल. पण नायगावला पण सांगतो, नायगावला पण मुलींनी राईस प्लेट साधं हलका अन्न खा. चायनीज फिनीज खाऊ नका, त्याच्यानं तब्येत बिघडून घेऊ नका. कारण की आलेली भरती तब्येत बिघडली, मेन म्हणजे पोट वगैरे साफ नाही झालं, सकाळी तब्येत डाऊन झाली, मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो ग्राउंडला भाऊ. त्या सगळ्या ताईंना सांगतो, ग्राउंडला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून हलकं अन्न खायचं, राईस प्लेट वगैरे खायचं, त्याच्यामुळे तब्येत डाऊन करून घ्यायची नाही. आणि ग्राउंड मध्ये आपल्याला शक्य होईल तेवढे 50 पैकी 50 मार्क मिळाले पाहिजे, अशी तयारी ठेवायची सगळ्यांनी, हे लक्षात असू द्या. म्हणून त्या ग्राउंडच्या बाहेर तुम्ही निघलात तर जागोजागी असे स्टॉल लावलेले आहेत, जागोजागी असे स्टॉल आहेत बाजूबाजूला लावलेले मरोळला, बरोबर. आणि नायगावला पण तीच परिस्थिती आहे, मेट्रोच्याच बाजूला नायगावला पण तीच परिस्थिती आहे. म्हणून सगळीकडे परिस्थिती जशी असली तशी राहू द्या, पण तुम्ही त्याची भागीदारी होऊ नका. म्हणजे हे चायनीज बिनीज फूड, वडापाव, समोसा पाव, अंडा पाव, फिंडा पाव काही खाऊ नका. तुम्हाला आता पण सांगतोय, फक्त थोडं जरी 2 पावलं कुठे चालत गेलात, एकामेकाला विचारा तिथं कुठेतरी दुकानदाराला राईस प्लेट वगैरे कुठे भेटते. कारण की ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला मार्क चांगले आले पाहिजेत. आपल्याला आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे. आणि आजच्या ग्राउंडची अपडेट अशी आहे, तुम्हाला मरोचं सांगितलं की 47 मार्क पडलेले, तर जे टॉपर आहे 47 मार्काला सकाळचा आहे टॉपर, 2-3 आहेत, बाकीचे सगळे 40+ वाले आहेत. किती? 40+ मरोळ, बरोबर. त्याच्यानंतर नायगावचं सांगतो तुम्हाला, नायगावची मेन म्हणजे जे आपल्याकडे माहिती आलेली आहे, नायगावला जेवढ्या मुले आहेत मेन म्हणजे 200च्या वरी जरी पकडल्या तरी चालेल, बरोबर. सगळ्या 42+ आहेत टोटल, बरोबर. आणि काही मुलींना 34+ मार्क आहेत, हे लक्षात असू द्या. म्हणजे एवढ्या मुलींना मार्क चांगले आले तर आज, बरोबर, आज आणि काल जे मार्काचे मी सांगतो तुम्हाला, आजचे मार्क आणि कालचे मार्क, हे दोन्ही गोष्ट नायगावला चांगल्या मुलींनी मार्क घेतलेले आहेत. 42+ मार्क घेतले खूप मुलींनी. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की चांगल्या प्रकारे, आता 42+ तर आहेत, काही जण 45+ आहेत, काही 47+ मुले आहेत. पण कसं आहे, तुम्हाला एकच सांगतोय, 100 मीटरला जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम वाटत असेल की नाही बाबा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी तसा प्रॉब्लेम आहे, तर सगळ्यांना विनंती आहे, जाग्यावरच त्यांना बोला की 100 मीटरला घोळ झालाय सर, आम्हाला पूर्ण 100 मीटर द्यायचे आहे. त्यांना सरळ सांगायचं, ते आपलं ऐकणार आहेत. कारण की त्यांनी काय केलंय, त्यांनी एकच काम केलेलं आहे. तुम्ही कदाचित बघितलं असेल, असं मला वाटतंय की असं नाही की तुम्ही बघितलं नसेल, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की त्यांनी जागोजागी आज 3 दिवस झाले, आजचा दिवस, आज 4 दिवस झाले टोटल. किती? 4 दिवस टोटल, 4 दिवस झाले. आज 4 दिवस न्यूजवाले ते बोलवत आहेत. 4 दिवस, किती दिवस झाले? आज 4 दिवस न्यूजवाले यायला लागलेत ग्राउंडवर. मुलांनी मला ते फोटो पण पाठवले, जे न्यूजवाले आलते, त्या न्यूजवाल्यांचं काही नाव घेणार नाही मी. कारण 4 दिवस झाले न्यूजवाले यायला लागले, तर न्यूजवाल्यांनी सगळी माहिती अशी सांगितलेली आहे की सांगूच नका. त्यांचं म्हणजे काढून काही फायदाच नाहीये. ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याविषयी माहिती टाकलेली आहे आणि खूप जणांनी व्हिडिओ पण बनवले त्याविषयी, न्यूजवाल्यांनी जी माहिती दिलेली आहे. तर लक्षात असू द्या, न्यूजवाल्यांच्या काय भरोश्यावर बसू नका. जर तुम्हाला कुठे 100 मीटरला, बरोबर, 100 मीटरला, 1600 मीटरला काही जरी प्रॉब्लेम वाटतोय, तर खरंच तुम्हाला सर्वांना सांगतोय, सरळ तिथे आवाज उठवा की असा असा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी 100 मीटरला घोळ झालाय, या ठिकाणी 1600 मीटरला घोळ झालाय. जर तुमचं ग्राउंड नायगावला असेल मुलींचं आणि मुलांचा मरोळला जरी असा घोळ जर झाला असेल, मरोळला खूप मुलांनी मला कमेंट केली की सर असा प्रॉब्लेम चालू आहे, तसा प्रॉब्लेम चालू आहे. पण आज सकाळी ज्या मुलांनी, ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे, त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला माहिती पुरवली, त्या माहितीच्या आधारे मित्रांनो मी सांगतोय, खूप चांगल्या प्रकारे आज ग्राउंड दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ऊन जे तपत आहे, बरोबर, आज 2 ते 3 दिवस जर बघायला गेलं, 3 दिवस झाले ऊन जास्त प्रमाणात तपत आहे. 3 दिवस झाल्यात टोटल लिमिट क्रॉस ऊन तपत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ऊन तपायला लागलंय म्हणून पाणीच पित असाल तुम्ही, इलेक्ट्रॉलचा असेल, ग्लुकोज असेल, पाणी पिणार, बरोबर, त्यात काही शंका नाही. पण सर्वांना सांगतो, पाणी प्या. दिवसभर पाणी पिलं तर चालेल, पण संध्याकाळी 4च्या पुढे, लक्षात असू द्या, 4च्या पुढे तुमचं ग्राउंड जर असेल तर पाणी थोडं कमी प्यायचं.
आणि ग्राउंड नसेल, संध्याकाळी 4च्या पुढे जर तुमचं ग्राउंड दुसऱ्या दिवशी असेल, 4च्या पुढे थोडं पाणी पिणं कमी करा. 4, 4:30, 5च्या पुढे जास्त पाणी पिऊ नका, कारण की पोटामध्ये काहीतरी असलं पाहिजे, नाही तर जुलाब बिलाब लागल, नसलेला डोक्याला ताप. म्हणून जे खरं आहे ते रियालिटी बोलतो. नाही तुम्ही बोलणार की सर तुम्ही असं कसं बोलताय, कारण की मी तुमचा एक भाऊ म्हणून सांगतोय, जर तुम्ही दिवसभर ऑलरेडी उन्हामुळे पाणी पितच आहात इलेक्ट्रॉलचं, का की बाबा बॉडी डिहायड्रेट होऊ नये तुमची, असं तुम्हाला वाटतं, तुम्ही पाणी पिताय, काही शंका नाही त्यात. पण एक लक्षात असू द्या, पाणी पिण्याची ग्लुकोज असेल, इलेक्ट्रॉलचं पाणी असेल, विविध जे तुम्ही पाणी पिताय ते पाणी पिण्याचं पण एक लिमिट असतं, बरोबर. आता म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की पाणी जे पिताय ते व्यवस्थित प्या. 4 ते 4:30च्या दरम्यान थोडं पाणी लिमिट कमी करा. संध्याकाळी पाणी प्या, पण 4च्या पुढे का बोलतोय की पोटामध्ये काहीतरी खायला असलं पाहिजे, कारण की तुम्ही जेवण वगैरे करणार किंवा काही खाणार. आणि काही जणांचा ग्राउंड जर असेल 4च्या पुढे, तर त्यांना विनंती आहे तुम्ही थोडं थोडं पाणी प्या किंवा सफरचंद वगैरे काहीतरी फळ फ्रूट खा, असं सांगतोय. कारण की कसं आहे, 4 ते 5 किंवा 6 वाजेपर्यंत हे कसं आपलं शरीर जे आहे त्याच्या पोटामध्ये थोडं जर अन्न असलं तर थोडं ते शरीर पचनक्रिया थोडं चांगलं होईल. आणि शक्य तर तुमचं 7 वाजेपर्यंत समजा तुमचं ग्राउंड दुसऱ्या दिवशी असेल तर 7च्या आतमध्ये जेवण केलं तर खूपच बरं आहे, किंवा 7 वाजेपर्यंत जास्तीत जास्त, कारण की अन्न पचन व्हायला पण थोडं वेळ, म्हणजे वेळेला बरोबर अन्न पचन होईल. आणि दुसरी गोष्ट, जर तुमचं ग्राउंड संध्याकाळी असेल 4च्या पुढे किंवा 4 वाजता तुमचं ग्राउंड असेल किंवा 5 वाजता असेल, तर सर्वांना विनंती आहे थोडं थोडं जास्त पाणी प्यायचं नाही, थोडं थोडं इलेक्ट्रॉलचं पाणी प्यायचं, जास्त पाणी प्यायचं नाही. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आता कालची जी खबर आहे तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असतील, बरोबर. कालची जी खबर आहे नाशिकची, बरोबर, नाशिक असेल का अमरावती आहे, हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर माहिती टाकलेली आहे. मला तुम्ही सांगा, जर तुमची मेहनत लक्षात असू दे 100% आहे, बरोबर, 100% तुमच्या मेहनतीवर तुम्हाला विश्वास आहे, तुमच्या मेहनतीवर तुम्हाला विश्वास आहे, मला ग्राउंडला 50 पैकी 50 पण पडू शकतील असं तुमचा विश्वास आहे तुमच्यावर, किंवा 45 प्लस पडतील किंवा 40 प्लस पडतील, बरोबर, 40-45 प्लस असे तुम्हाला मार्क पडतील हा तुमचा विश्वास आहे, किंवा 35 प्लस पडतील हा तुमचा विश्वास आहे, बरोबर. एवढा तुमचा विश्वास असून पण काही मुलं, कालची जी न्यूज आहे ती न्यूज बघितल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं अशा गोष्टीमुळं, की स्टेरॉइडचे इंजेक्शन वगैरे हे ते घेणं बंद करा. मी आता पण तुम्हाला सांगतोय, ही नाही तर दुसरी भरती झाली ना बाद, मिनिमम टोटल 10 ते 12 उमेदवार बाद झाले. किती? 10 ते 12 जणांचा ग्रुप बाद झाला. तुम्ही बघितले असेल कालची न्यूज, स्टेरॉइडचे इंजेक्शन वगैरे घेतले की नाही बाबा, त्यांना वाटतं जर आपण असं जर काम केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला मार्क येतील आणि चांगल्या प्रकारे, अहो तुम्ही तुमच्या जीवाशी खेळताय, जे आहे ते इमानदारीने ग्राउंड द्यायचं. जेवढा आपला विश्वास आहे, जेवढी आपण रात्रंदिवस मेहनत केली, जेवढा आपण घाम गाळलेला आहे, त्या घामाच्या भरोशावर आपल्याला या ग्राउंडला जायचंय, आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे. जर तुम्ही हा विचार करताय की नाही आपल्याला हे असं स्टेरॉइडचे इंजेक्शन वगैरे हे ते घेऊन ग्राउंड मी आउट ऑफ मारणार, असं करणार, आजकाल सगळं दिसतंय, सगळं डोळ्यासमोर आहे. आणि तुम्हाला पण माहितीये, जर 5 वाजता पोरगा आतमध्ये गेला तर त्याचं 9, 10 ते 11 वाजता ग्राउंड व्हायला लागलं म्हणल्यावर तुम्ही ते इंजेक्शन घेताय आणि कोणाला सापडणार नाही असं तर होणारच नाही. पण असे धंदे करायचेच कशाला, हे साधं तुम्ही स्वतःला पण हा प्रश्न विचारा. कृपया करून कोणीही असं काम करू नये, ज्या कामाने आपल्या प्रॉब्लेम होईल नोकरीला पण, आणि आपल्या जीवनात मेन म्हणजे भरतीचं हे स्वप्न बरबाद होईल. सहसा सांगायला गेलं तर एका शब्दामध्ये तुम्हाला कोणतीच भरती देता येणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, ग्राउंड आता सध्या चांगलं चालू आहे. जरी कोणत्या ताईला नायगावला किंवा भावांना मरोळला जर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला सगळेजण तुमच्या ग्राउंडचे अपडेट देत राहा कमेंटद्वारे. जे भाऊ मला किंवा जे ताई आपल्याला अपडेट देतात मला ग्राउंडचे, त्या सर्वांचे मी आभार मानतो. पण लक्षात असू द्या, जर कुठे कोणत्या 100 मीटरला जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असतील तर 100% मी आवाज उचलण्याचा प्रयत्न करेल. आणि सोशल मीडियाद्वारे सगळी, म्हणजे एक शिक्षक म्हणून सांगतो, तुमच्या सदैव तुमच्या सोबत असेल. म्हणून सर्वांना विनंती आहे, जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.